वेलकम टू अवर फर्स्ट ब्लॉग, जिम ब्लॉग. एकदम कानपाड भूक लागली. डायरेक्ट जिम मधून पळून आलोय. पहिले काहीतरी खाऊ नाही का, मग जिम मारू भोसड्यात गेली. जिम पहिले खायला द्या नाही का भाई. हालत भी नाही व्हायचं तिथं. पटकन मारून नाही. बॅक मारायचं हे लोक पाठीवर चालला दुसरं भांडण नाही तर त्याला वेलकम टू अवर फर्स्ट ब्लॉग. इट्स अ जिम ब्लॉग अँड टुडे इज अ बॅक बायसेप डे. ओके, वीक 1 डे 1. सो आम्ही याच्या आधी पण जिम करत होतो, फक्त ती मिक्स होती त्याच्यामुळे आम्ही ती काही शूट केलं नाही. आम्ही आता मनावर घेतलेलं आहे की आता आपण रोज ब्लॉग करायचं सगळ्या गोष्टी, आणि ते आपल्या ऑडियन्सला पण दाखवायच्या की कशा आपण शूट करतोय, ब्लॉग करतोय वगैरे. आणि म्हणून आजपासून पहिला दिवस आहे आमच्या जिमचा बॅक बायसेप. आणि मागचा जो वीक होता त्याच्यामध्ये आम्ही मिक्सच मारले. तुम्ही कोणत्या पण जिमला गेले तुम्ही विचारू शकता मिक्स कशी मारायची, आणि इथून तुम्ही कंटिन्यू करू शकता आमच्या वीक 1 डे 1 पासून बॅक बायसेप कशी मारायची. ये मी अपूर्व आहे. माझं एज 22 आणि माझं वेट आहे 63. हॅलो, माय नेम इज ऋग्वेद. माझं एज 16 आहे आणि माझं वेट 50 आहे. ओके, तर माझं नाव आहे यश. माझं वेट आहे 84 kg. आणि एज एज आहे 25. असं 4 व्हेरिएशनचे लोक आहे आम्ही. सो आता म्हणजे या ब्लॉग मध्ये सांगायचं कारण असं की ॲज अ माझ्या एज ग्रुपनुसार आणि माझ्या बॉडी टाईपनुसार आम्ही जिममध्ये जाऊन तो बॉडी टाईप दाखवतो आमचा कसा आहे. त्या बॉडी टाईपनुसार, त्या एज ग्रुपनुसार आणि त्या वेटिंग ग्रुपनुसार तुम्ही कशी एक्सरसाइज केली पाहिजे वगैरे काय. आता हा 16चा आहे, तर याच्यासोबत जे 10वी 11वी 12वीचे पोरं आहे तर त्यांनी काय एक्सरसाइज केली पाहिजे किंवा कसा डाएट फॉलो केला पाहिजे अकॉर्डिंग टू हिज बॉडी टाईप. ओके, माझ्या बॉडी टाईपवाल्यांनी काय केलं, जे पॉवर लिफ्टर आहे, ज्यांना सिंगा आवडतो किंवा रजत दलाल आवडतो, पॉवर लिफ्टर, हेवी लोडर, त्यांनी फॉलो केलं पाहिजे नाही का. थँक्यू गाईज. बाय द वे, अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स मी बॉडीवर काही एक्सपेरिमेंट्स पण करणार आहे. ते तुम्ही नका करू नाही का भाई, ते आम्हाला करू द्या. आमच्या गांडीला लय मुंगळे. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहे. सो आम्ही काय जे काय ट्राय करणार आहे. सो आता जस्ट लाईक दिस. अपूर्वचं वेट आहे 62 kg. तरी तो फॅट कटर टॅबलेट घेऊन आज जिम मारणार आहे. आय डोंट नो व्हॉट विल बी द रिझल्ट्स, पण ट्राय करणार आहे. आणि आम्ही दिवसाला 10 गोळ्या खातो सकाळपासून रात्रीपर्यंत. होप फॉर द बेस्ट. या नाही फॅट कटर याने का 10. सो आमचं असं गोल असतो की दिवसाला 100 ग्रॅम प्रोटीन माझ्या बॉडीमध्ये गेलंच पाहिजे. भाईंचं तसं काही नाही, ते पॉवर लिफ्टर आहे. नाही असं काही नाही, मी पण खातच राहतो काही ना काही काही ना काही. आणि भाईंचं असं आहे की यांना पण 100 ग्रॅम प्रोटीन गेलंच पाहिजे नाही का. त्याचं चालतं 80-90 पर्यंत गेलं तरी, हा ना. सो माझ्या बॉडी नुसार आता पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे आम्ही पण थोडेसे कॉन्शियस आहे की बोलायचं कसं काय नाही, हळूहळू सवय होईल आम्हाला. व्हाय डोंट यू इंट्रोड्यूस युअर आयडल्स. माझा आयडल आहे की साकेत गोखले, त्याला मी फॉलो करतो, आणि डिऑन, 2 लोकांना फॉलो करतो. आणि डेव्हिड लेड मला थोडा आवडतो, त्याची बॉडी टाईप वगैरे, पण एवढं पण नाही त्याला फॉलो करत मी. भाई तुझा काय विषय. माझा डेव्हिड लेडच आहे का डायरेक्ट इनडायरेक्ट, म्हणजे प्रॉपर तोच आहे का 100%? 100%. तुझा काय भाई. डाय हार्ड फॅन आहे रॉनी कॉलमनचा. आणि कालपर्यंत सिंगा बोलत होता तू. हा, पण सिंगा मला आवडतो, त्याची फिजिक्स आवडते, पण डाय हार्ड फॅन रॉनी कॉलमनचा आहे मी. तर विषय काय माहिती का की आता ॲज पर द माय बॉडी वेट अँड हाईट माझ्या कॅलरीज आहेत 2200 मेंटेनन्स कॅलरीज. पण मला फॅट लूज करून, जे काही थोडंफार आहे माझं 2-3%, ते फॅट लूज करून मला लीन मसल गेन करायचं आहे. सो मी काय करेल, कॅलरी डिफिसिटमध्ये खाईल आणि प्रोटीन इंटेक वाढवून टाकेल, हे माझा गोल आहे. मी काय करतो, कॅलरीज ट्रॅक वगैरे करतो. आमची तुम्ही यूट्यूबला, इंस्टाग्रामला व्हिडिओज पण बघू शकता, रील्स वगैरे ज्या काय असतात आम्ही करत असतो. चला भाई, आली जिम आमची. ओके गाईज, अच्छा मी तर विसरून गेलो, माझ्याकडे फोन्स नाही. एक गाडी सोबत पूर्वीच प्री वर्कआउट आहे. तू पण घेतोय का? गाडीला ठेव बाईंच्या मध्ये गोळ्या आता. हा गाडीतच राहतो. उघड रे पाणी.
ए पाणी कुठून भरून आणलं होतं माठातून थोडं खौट लागलं ते पाणी. खरंच खौट लागतंय ना. अरे ती टॅबलेटची टेस्ट आहे ती. अच्छा ही जिम आहे आमची फिटनेस फ्युल. ए अशा भूक लागायला लागली बाई आत्तापासूनच. मला भूक लागायला लागली बाई. स्टार्ट झाले पोटात गडगड होईल आता थोडा. हे भूक आई शपथ हातपाय थरथरायला लागले माझे डायरेक्ट. वेलकम टू जिम. एकदम गाणपाड भूक लागली बेंचो. डायरेक्ट जिम मधून पळून आलोय. पहिले काहीतरी खाऊ नाही का मग जिम मारू भोसड्यात गेली ती जिम. पहिले खायला द्या नाही का बाई. खाऊन पिण्यात जा नाही का जिमला. आणि अशी जी परिस्थिती असेल की भूक लागली तरी जिम मारताय कुत्र्यासारखी. नका मारू गपचूप घरी जा. काहीतरी खा. खाली या केळी खा. इकडे नाही इकडे काहीतरी खा नाही का. नाही तर काय बेशुद्ध होऊन पडतात ते व्हिडिओ. त्याच्यामुळे असंच होतं. बेंचोतला गाणपाड भूक लागली मला. त्याच्यात फॅट कटर घाललं नाही का ते खाऊट. ते मधून फुटलं बाई वाटलं नाही का मला. तिने कामच केलंय माझं डायरेक्ट. तू किती खाल्ले रे. 2 खाल्ले. तुला काहीच नव्हते का. सवय झाली ना माझ्या बॉडीला. हिची बॉडी रांटी बेंच. ए चिक्की घेतोय एक बटर मिल्क. मग हा ना 3 ना. मला एक ताक आहे का मध्ये का. दादा ताक आहे का द्या ना. इकडे लस्सी बी. तुला काय पाहिजे घे ना. काय पाहिजे त्याला इनर्जल घेऊन दे ना. ये दे. प्री वर्कआउट. चिकी पण आहे का दादा. प्रोटीन बार आहे का. बरं झालं प्रोटीन बारच पाहिजे. मागे आपलं योगावरपेक्षा मागे. अरे 2-3 75 डायरेक्ट. चल झालंय का. अजून घे ना. काय घ्यायचं बघ इथे मध्ये ऑप्शन आहे तुला. दही मी पण एक छोटा दहीचा पाहिजे. थँक्यू. ही ब्रेक चिकन काय म्हणतो. अजून भरपूर सारे ऑप्शन्स आहे म्हणतो. बरं झालं. रेड बुल घेऊ शकतो मार का तू डाएटची वाटत पाहून करा बिल. जिमला दाखवून दे काय काय घेतं. दाखवतो काय बोलू का. हा अरे दाखव ना. तो स्ट्रगल पाहू दे ना भाई. कुठल्या क्वालिटी वाटतं ते लक्षात ठेवा. स्ट्रॉने टाकली का त्याच्यात. काय बेकार आहे रे तू. चमचा बनव माहिती ना. तोंडात जाणार तुला माहिती आहे.
पच्चीस झालेलं आहे. काहीच काम बत्तीस नाही, चांगलं आहे, काय बिंदास. चला मी तर खिचडी खाऊन आलो तुम्ही. खिचडीचा गुड सोर्स ऑफ प्रोटीन. काय बोलतो? सोयाबीन टाकायला लागले वाटतं बस. आहे ना, सोयाबीन होतं ना. झालं काय बेंचत काय तिखट होते? एवढं नव्हतं पाहिजे तिकडे. हे असं काय करतोय बाई? काय केळी का? तुला देतो ना मी केळी घेऊन, थांब ना थोडं. आलोच आहे ते. केळी माकी एक संतोष जाऊनच येऊ असं. संतोषला भेटायचंय का? आता सांग ना संतोष. कसं प्री वर्कआउट. प्री वर्कआउट. परत सगळं फ्री वर्कआउट. हालत बी नाही व्हायचे ते कुत्रे. आम्हाला एक केळी पटकन मारू दे नाही मला. लय गरम आहे बेंचो. काय ब्लॉग आहे बेंचोत पहिलाच. असं कधीच होत नाही बरं का. ऍक्च्युली माझी पण चूक, आम्ही आपण लवकर निघालो ना 3ला, त्याच्यामुळे ते सगळं झालं. खतरनाक. तुला पण लागली असेल ना भाऊ? नाही, मला नाही लागले, मी खिचडी खाऊन आलो. मी दालात जेवण करून घेतलं. दाल नाही झोपून घेतलं तर गाडी गेलो. संतोष संतोषला भेटलो, त्याला भारी वाटलं. लय दिवसांनी भेटली म्हणजे. त्याचा काही ब्लॉग काढला नाही, दाखवण्यासारखा नाही. तो काळा आहे. तुम्ही म्हटलं असते नाही का काय आयटम दाखवला. त्याच्यामुळे आता परत बॅक टू द जिम. हो फुल एनर्जी. एक डेअरी पॉवरची लस्सी, एक दही, वरतून भूत करारे आणि 2 केळ्या. 2 पडलेले आज. प्री वर्कआउट. फॅट कटर बी त्याच्यात आणि एक 150 mg कॅफेन. फुल एनर्जी आज डायरेक्ट. आता डायरेक्ट बॅक चालू. आता पुशअप बिशअप प्री वर्कआउट गेले गांडीत. थोडस हलवून घेऊ नाही का, असं असं करून घेऊ. थोडा शाम ढले. घामायचं कर थोडा थोडा AC चालू तरी घामायचं. फॅट कटर. लावायचीच नाही आपल्याला. बॅक होऊन जाते ना. 1760 प्रॉब्लेम येऊन जातात. पुढं लाव म्हणजे मग आपल्या मागं लावलं नाही का, आपण डायरेक्ट काढून चालले जाऊ बस. हॅलो बॅक टू द जिम. सगळं घेतलं ना बॉईज. But I am back. Back from under the ground. I was born in Jamaica with nothing. I live in a wooden shed, zinc roof. The old doubted me said I couldn't do it. The old said I couldn't do it. Look at me now. Never knew. Maybe someone's don't like me, but because maybe I'm too good. I don't know why. Maybe not today, maybe not tomorrow, and maybe not the next month. Pero only one thing is true. I will be champion one day, I promise. Can you believe this? This moment. Man, this moment is so amazing, bro. Oh, surprise, surprise, motherfucker. The king is back. Tired, 14 days, 13 days, whatever the hell it is, don't mean nothing. Tired is only in the mind. You tell yourself you're tired, you're gonna be tired. I don't get tired. Are you not happy, or you're only half happy, or Still to be happy about. you're up too old? Job's not finished. Job finished? I don't think so. I'll never give up. Never.
You want to become best. You want to become champion. And now you want to say like you tired? Who cares? You tired or not? Nobody cares about it. He was tired. He had personal problem, family. Nobody cares. If you love something, if you have a strong passion for something, you would go to the extreme to try to understand or try to get it. I see all this potential, and I see it squandered. God damn it, an entire generation pumping gas, waiting tables, slaves with white collars. Advertising has us chasing cars and clothes, working jobs we hate so we can buy shit we don't need. We're the middle children of history, man. No purpose or place. We have no Great War, no Great Depression. Our Great War is a spiritual war. Our Great Depression is our lives. I want you to take it personal. And my personal question to you is, why not you? You've got the brains. You can make decisions. You can study the plan. You can change your life. You can grow immensely in the next few years. You can make your dreams come true. You can build a financial wall around your family nothing can get through. You can become healthy. You can become powerful. Why not you? Every fucking day I wake up and I don't want to do some fucking shit. I'm like, okay, man, do you want to be a bitch today? Do you want to feel like a little bitch? Do you want to walk around all day knowing that you could, but you didn't? So it's perform without purpose. You have to learn how to get up and do shit when you ain't got no fucking 5K, no 10K, nothing. Nothing exists. Your life fucking sucks. You're in the fucking dungeon. But guess what, motherfucker? I'm still going to get it. Because when that time comes, because the time is going to come, when that purpose is there, you'll be ready. You need to do what you're supposed to do, not what you feel like fucking doing. That's the difference between a man and a fucking child. You do not become a man doing what you feel like doing. You become a man doing what you're supposed to fucking do. The men of the Titanic didn't feel like dying that day. It's your duty. You give them this message that it's okay to be a man. It's not okay. It's necessary. The only thing that you can do is win so big that all of them constantly compare themselves to you, and then you'll forget they exist. Success is the only revenge. It's the only one. There's no other revenge. I've been listening to laughter all my career. Yeah. I've been listening to them laugh my whole career. They've been laughing. What? An Irishman win a Cage Warriors world title? Hell no. You serious? An Irishman? An Irishman win a fight in the UFC? Hell no. Laughs all around. Okay, you gotta win. Now he wants to win a world title? Hell no, he's all talk, he's all hype, he's a joke. Laughter all around at the Joker. Then the Joker goes and wins the world title. Now he wants to win a second world title. More laughter. Listen, the sound of laughter and the sound of doubt motivates me. You're good, but you're not as good as those guys. You know, I had to listen to all this, and that put so much wood on that fire that it kept me each and every day trying to get better as a basketball player. Tough times create strong men. Strong men create easy times. Easy times create weak men. Weak men create tough times. I've been cheating myself and my family. Wherever you are, whatever you're doing, do it with everything that you have. Develop the habit of giving more than what you're paid for. Develop the habit of setting standards that others will be measured by. Someone said, do not go where the path may lead, but go where there's no path and leave a trail. Stop negotiating yourself out of your destiny. You were born for the hour you were needed most. Manifest what's inside of you. This isn't for the masses. This is for those who want to leave normal behind. Those who are in search of a new realm. It's a lonely journey. You're isolated. Those who used to keep pace with you will fall off. They'll see where their world ends and yours begins. Your ability to suffer, endure, outwork must be greater. You must be willing to extend yourself to the limit with no guarantee of success. Every day, you must ask yourself, did I do enough?
stay hard. सो आमच्या मोबाईलची चार्जिंग कमी असल्यामुळे ब्लॉग तिथंच बंद होऊन गेला आणि मोबाईल पण स्विच ऑफ होऊन गेला होता. बायसेप कर्ल नंतर आम्ही हॅमर कर्ल घेतले आणि हॅमर कर्ल घेऊन स्ट्रेचिंग करून घरी आलो. ओके, तर आता घरी आलेलो आहे, गाड्या त्याच्या घरी गेलेला आहे. आता बारीक आहे माझ्यासोबत आणि आता आम्ही प्रोटीन स्मूदी बनवतोय पोस्ट वर्कआउट. तर तुम्हाला आम्ही दाखवतो की आमची स्मूदी कशी असते. ओके, चालेल, डन. सगळ्यात पहिले आपण ओट्स टाकणार आहे. तर ओट्सचा ब्रँड दाखवणार नाही कारण अजून आम्हाला स्पॉन्सरशिप नाही भेटलेली आहे. आणि तुम्ही पण काही असं तुमच्या पद्धतीने ओट्स घ्या नाही का. पहिले 50 ग्रॅम ओट्स जाणार आहे. अशी एक मुठ्ठी ओट्स टाकून द्यायची सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये. ओके, अजून थोडेसे पाहिजे, 50 ग्रॅमला कमी पडले. असं पिंच ऑफ ओट्स टाकले का मग काय करायचं की आता हे ओट्स आहे ना, इकडे दाखव याच्यात. हे ओट्स आहे ना थोडेसे असे जाड आहे, हे असे टाकले स्मूदीमध्ये खाल्ल्याने जाते, थोडे बोगस लागतात नाही का. त्याच्यामुळे काय करायचं पहिले यांना बारीक करून घ्यायचं. सो आता हे बारीक केल्यानंतर बघा असं दिसतंय. सो हे चांगल्या प्रकारे मेल्ट होईल नाही का, मेल्ट म्हणतो ब्लेंड होईल. सो हे झालं. आता प्रोटीन पावडर टाकायची याच्यामध्ये एक स्कूप प्रोटीन घ्यायचं. याच्यामध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आहे. ओट्समध्ये 50 ग्रॅममध्ये येतं. दुधासोबत घेतले तर 15 ग्रॅम येतं, 15 ते 20, आणि हे 25 ग्रॅम. हे ब्रँडने दाखवू शकत कारण स्पॉन्सरशिप नाही अजून. पहिल्याच दिवशी आम्हाला स्पॉन्सरशिप पाहिजे. आता ज्या 2 केळ्या उरल्या त्या जिमला, त्या 2 केळ्या टाकायच्या आहेत. याला असं थोडंसं तुकडे करून टाकायचे म्हणजे मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे ते एकत्र होऊन जाईल. याच्यामध्ये प्रोटीन झालं, ओट झाले, त्याच्यानंतर 2 केळे झाले. ही हाय कॅलरी आहे, ज्यांना बल्क करायचं आहे ना त्यांच्यासाठी स्मूदी. त्यानंतर एक हनी टाकायचं थोडंसं, म्हणजे कसं थोडंसं गोड लागतं ते नाही का. असं लय खौट लागतं, तुम्ही खाणार नाही ते. त्याच्यानंतर पीनट बटर तर माझ्याकडे नाही म्हणून मी आता टाकत नाही, तर पीनट बटर पण टाकतो. आता जाईल याच्यामध्ये दूध 200 ml. एकदा चेक करून घेऊया. ओके, इट्स रेडी. गुलकंद टाकतो जेणेकरून आहे ना जेव्हा ते बोगस लागतं आणि जेव्हा ती गुलकंदची बाईट एक लागते तेव्हा एकदम क्वालिटी चव लागते. हे मिक्स करून तुझ्याच्यात टाकून देऊ का, तुला ती त्याच्यातच देतो नाही डायरेक्ट. आता फायनल डोस मिक्स करून घेशील. ओके, पडे जास्तच गोठलं गेलंय ते. मस्त आहे की असं वाटतं कोल्ड कॉफीच पितोय नाही का, असं चव लागते ना त्याची. ऋग्वेद आपण मी तर पित राहतो, ऋग्वेद फर्स्ट टाइम पिणार, त्याच्यामुळे आपण ऋग्वेदला विचारू नाही त्याचं कसं लागतंय. अशा प्रकारे ही प्रोटीन स्मूदी बनलेली आहे. हे आम्ही पोस्ट वर्कआउट खातो, रोज नाही खात, कधी कधी खातो. बाकी आम्ही इंजेक्शन घेतो आणि संतोषला भेटायला जातो रोज. खाली नको सांडू ना, उचल ना, टाक ना तोंडात. हाऊस इट ते सांग नाही का. बरं आहे का, मस्त मस्त आहे. सो बाईला दुसरं भांडं नाही तर त्याला मिक्स करून घ्या नाही का बाई. त्याचे घरचे फटके देतील, बाकी काही नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. दिस इज इट. दॅट्स इट फॉर द डे. एंड करूया आता. असंच रोज रोज तुम्हाला बघायला भेटेल, रोज रोज नवीन नवीन मसल. आता म्हणजे आता आम्ही पण नवीन आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे कॅमेऱ्यासमोर जास्त गोष्टी आल्या नाही आहे, किंवा जी काय बोलत होते कन्व्हर्सेशन रेकॉर्ड नाही झालेलं आहे. जसं असं पुढे जाऊ तसं असं नवीन नवीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत राहू, प्रत्येक मसलबद्दल किंवा डाएटबद्दल. असं तुम्हाला माहितीच आहे, बाकीचे पण टाकतात नाही का, आम्ही जस्ट बकचोदी म्हणून करतोय नाही का. ठीक आहे, चला बाय. माझी बॉडी नाही बनणार, बनवून दाखवतो 6 महिन्यात. बाय.